सर्व परी शिकवी तूच आम्हास विनवी वारंवार तुझ्या चरणासाठी विनवी वारंवार तुझ्या चरणासाठी विनवी वारंवार तुझ्या चरणासाठी सुस्वर डमरू आणि वीणा सुस्वर डमरू आणि वीणा तुंतुण ढपा झाणा बोलून घाणा घाणा कळावी ती काय तुम्हा आभास चला हो उठा लागा राष्ट्रकार्यास धरा हो मनी पूर्वजांचा इतिहास जी जी धरा हो मनी पूर्वजांचा इतिहास धरा हो मनी पूर्वजांचा इतिहास धर्मवीर शहाजी भोसला धर्मवीर शहाजी भोसला पिता शोभला शिवाजी रायाला जिजाबाई माता जन्म देई शिवनेरी किल्ल्याचे ठाई हा किल्ला पुण्यानजीक हाई रजी हा किल्ला पुण्यानजीक हाई रजी हा किल्ला पुण्यानजीक हाई रजी शिवबाळ उसे मातेला शिवबाळ उसे मातेला सांग म्हणे मला सर्व माहितीला यवन हा कुठल्या देशाचा होय इथे कसा बसला राज्य घेऊन आई मला सांग पहिल्यापासून आई मला सांग पहिल्यापासून आई मला सांग पहिल्यापासून जिजाबाई बोलली बाळाला जिजाबाई बोलली बाळाला आपल्या देशाला यवन हाला हळूहळू राज्य जिंकू लागला मुलुख उतरले सबळ कापीला तप्त खातील हो दिल्लीला रजी सत्त स्थापिल हो दिल्लीला रजी सत्त स्थापिल हो दिल्लीला रजी छत्रपती शिवाजी रणशूर छत्रपती शिवाजी रणशूर घेऊन तलवार मंगल जर जर करून राखील हिंदू धर्मास स्थापिली स्वतंत्रता देशात झळकला हिरा महाराष्ट्र झळकला हिरा महाराष्ट्रात झळकला हिरा महाराष्ट्रात झळकला हिरा महाराष्ट्रात कधी काय कॉपीराईटला पडल्यानंतर काढून काय काय असतं ते ब्लॉक पण करतात.
कृष्णा जय हरि कृष्णा गोवर्धन गिरिधारी राधा जीवन राधा मोहन राधा जीवन राधा मोहन मंजुल कुंज बिहारी मंजुल कुंज बिहारी जय मंजुल कुंज बिहारी जय मंजुल कुंज बिहारी जय हरि कृष्णा गोवर्धन गिरिधारी जय हरि कृष्णा गोवर्धन गिरिधारी राधा जीवन राधा मोहन राधा जीवन राधा मोहन मंजुल कुंज बिहारी मंजुल कुंज बिहारी जय मंजुल कुंज बिहारी जय मंजुल कुंज बिहारी जय हरि कृष्णा गोवर्धन गिरिधारी नंदा के लाल मुरली गोपाल नंदा के लाल मुरली गोपाल गिरिधारी गोविंद राधे गोपाल. साईराम स्वामींच्या प्रसादाची वेळ झाली 8 वाजता, त्यामुळे आपण पहिला प्रसाद देऊ. ब्रह्मार्पणं ब्रह्महवे ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन दन्तव्यम् ब्रह्मकर्म समाधिनः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् शांति शांति शांति. सर्वांनी शांतता राखायची.
विद्यार्थिनी आपल्या पुढे एक छोटी नाटिका सादर करत आहे. सुंदर हात, सुंदर हात. साईराम. देवा, तुम्ही आम्हाला बोलवलं, आज्ञा असावी. काही विशेष काम आहे का? हो देवदूता, आज मी तुम्हाला एक महत्वाची जबाबदारी देणार आहे. बोला देव, आणि आज्ञा असावी. आज पृथ्वीवर जाऊन तुम्ही सुंदर हात कोणाचे आहेत याचा शोध घेऊन या. सुंदर हात म्हणजे स्वच्छ, मुलायम की सुगंधी? नाही नाही देवदूता, खरे सुंदर हात ते असतात जे दुसऱ्याच्या मदतीसाठी सतत कार्यरत असतात. जशी आपली आज्ञा. यशस्वी भव. चला पृथ्वीवर जाऊया, सुंदर हाताचा शोध घेऊया. मग कुठे मिळतील सुंदर हात? इथे नाही. अरे हो, राजा. राजा हा सदैव प्रजेची काळजी घेत असतो, त्यांना न्याय देत असतो, त्यांचं संरक्षण करत असतो. त्याचे हात नक्कीच सुंदर असणार. आपण त्याच्याकडे जाऊया. चला. खाली बस ना, व्हिडिओ चालू आहे. कुठे कुठे आहे सगळे? आज लुटलेली संपत्ती माझ्यासमोर पेश करा. चला या बरं. अरे वा 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 वा, या संपत्तीमुळे मी जगातला सर्वात श्रीमंत राजा झालो आहे. प्रजेकडनं आज किती लूट मिळालेली आहे. हा 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 हा. देवा, तू असं मला काय दाखवलं आहेस? दुसऱ्याच्या कष्टाचे पैसे त्याने लुटले. त्याला कळत नाही तो जगातील सर्वात भिकारी राजा आहे. वरती जाऊन तो देवाला काय तोंड दाखवणार? हा कसला रक्षक जनतेचा? भक्षक आहे, भक्षक. हे हात सुंदर असूच शकत नाहीत. चला आता पुढे जाऊन शोध घेऊ. पण कुठे जावं बरं? इथे का तिथे कळतच नाही. हा, एखाद्या जनसेवकाकडे जा. कारण मी असं ऐकलंय त्यांनी लोकांसाठी रस्ते, पाणी, वीज, रोजगार अशी बरीच लोकप्रिय कामे केली आहेत. त्याचे हात नक्कीच सुंदर असतील. ओम भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. 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 कौतुक बस झालं. आज किती कट्टरी वसूल केली? भाऊ, आज खूप वसुली झाली आहे. हे घ्या बांधकाम विभागाकडून एक खोका. शिक्षण विभागाकडून 2 कोकी. आणि पोलीस विभागाकडे 3 कोकी. वा वा वा, शाबास माझ्या पट्ट्यानो, आज चांगलीच कमाई झालेली दिसतेय. अरे देवा, असं मला काय काय दाखवणार आहेस? हा कसला नेता रे? जनतेची सेवा नव्हे, मेवा खाणे हो, मेवा. राजकारण हे जनतेच्या सेवेसाठी असावे, स्वार्थासाठी नव्हे. त्याचे हात सुंदर नव्हेच, कारण आमच्याकडे प्रामाणिकपणाचे नेतृत्वच नाही ना.
देवा मी थकलो रे. ऐका इथे बसतो थोडा इथे. देवा थकलो बघ खरंच. तर तूच मला मार्ग दाखव देवा. लालची राजा काय, नेत्यांचे भ्रष्टाचार काय. साईराम साईराम. दीन बंधू विठ्ठला जय, करुणा सिंधू विठ्ठला जय. दीन बंधू विठ्ठला जय, करुणा सिंधू विठ्ठला जय. विठ्ठला 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 जय, विठ्ठला 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 जय. विठ्ठला 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 जय, विठ्ठला 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 जय. अरे अरे थांबा, देतो तुम्हाला चारा. अगं कारभारने, त्या मांजरीला दूध दे जरा, ती कवापासनं ओरडतीये. अरे बापर, दिस आता मध्यनीला आलाय. आता बरीच कामं राहिलीत. वांग्यांना बटाट्यांना पाणी घालायचंय, गवताचे भारे व्हायचेत. पण थांबा, त्याआधी माझ्या या गरीब भावंडांना थोडं धान्य देऊ दे, अंगावर घालायला कपडे देतो. अरे 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 अरे, माझ्या कशाला पाया पडतंय? जर पाया पडायचा असेल तर त्या साईरामाच्या पाया पडा, तोच तर आपला खरा जात आहे. शेतकरी दादा, कोण शेतकरी दादा? केला कोण तुम्ही? मी देवदूत. देवदूत? आपण इथं काय करताय? देवानी मला एक काम दिलं होतं. काम? आणि माझ्यापाशी? हो, सुंदर हात शोधण्याचे. सुंदर हात? हो. तो शोध इथे संपला असं मला वाटतंय. काय बोलताय तुम्ही? हे बघा, तुमचे हात खडबडीत आहेत. हा, पण सुंदर आहेत. सुंदर खडबडीत? काय बोलताय तुम्ही? मला तर वाटतंय हेच ते हात असतील. तुम्ही चला माझ्यासोबत. अहो पण कुठं? अहो चला तर खरं. अहो शेतातले काम राहिलीत माझी. बर ठीक आहे, मी तुम्हाला इथे आणून सोडतो. चालतंय? बरं बाबा चला, पण लवकर सोडा बरं का. चला. प्रणाम प्रभू. अरे देवा रे देवा, मी तुझ्या दरबारात आलो. प्रणाम. देवा हे बघा, मी कोणाला घेऊन आलो आहे. अरे वा, बळीराजा, ये ये. देवदूता, तू अगदी योग्य निवड केलीयस. जगाचा पोशिंदा म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तो शेतकरी. घाम गाळून काळ्या मातीतून सोनं पिकवतो, परंतु त्यावर तो एकटाच अधिकार गाजवत नाही. सर्व प्राणी मात्रांचे आणि गोरगरिबांचे पोट भरतो. ही सर्व तुमचीच कृपा प्रभू. शेतकरी हा मेहनती, संयमी आणि कष्टाळू असतात. त्यांच्याच कष्टामुळे पृथ्वीवरच्या लोकांना अन्नधान्य मिळते. म्हणून शेतकऱ्यांचा आदर करावा. त्यांचे हात खडबडीत असले ना तरी ते सुंदर आणि सुगंधित आहेत. आता माझ्या समोर या गावातले शेतकरी बंधू भगिनी बसले आहेत. ते माझ्या पुट्टपर्तीला येऊन मनोभावे सेवा करतात आणि हेच ते सुंदर आणि सुगंधी हात आहेत. जय साईराम. साईराम.